सो स्क्रीन दिसते सर्वांना? हॅलो. हो दिसते. ओके. सो बेसिकली लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होते मल्टी डायमेन्शनल अरेज कसे असतात, काय असतात, आपण ॲक्सेस कसं करू शकतो, हे सर्व आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं. सो या लेक्चरमध्ये आपण एक नवीन कन्सेप्ट पाहणार आहे, जे आहे पॉइंटर्स. सो बेसिकली पॉइंटर्स पाहणार आहे आपण या लेक्चरमध्ये. सो आपण डिस्कस काय केलं होतं की अरेज कसे बनतात हे आपण लो लेवल ह्याच्यात पाहिलं होतं की मेमरीमध्ये स्टोअर कसे होतात. सो सिमिलरली जर मी हा एक मेमरी एलिमेंट कन्सिडर केलं आणि हे असे सिरीज असतात ज्याच्यात मेमरी असते बेसिकली. सो हे जे आहे हे प्रत्येक एक आपण इंडेक्स कन्सिडर करू शकतो किंवा एक डेटा टाईप व्हेरिएबल किंवा एक एलिमेंट ज्याच्यात काहीतरी आपण स्टोअर करू शकतो बेसिकली. म्हणजे एक एक आपण असं स्टोअर करतो. सो याच्यात जेव्हा पण आपण सी आउट अरे करत होतो, सो सी आउट ए म्हणजे बेसिकली अरे करत होतो, तेव्हा काय होत होतं आपल्याला एक असा मोठासा एक टेक्स्ट येत होता. सो x0x 2FFCD असं काहीतरी एक येत होतं आणि मी सांगितलं होतं की ते मेमरी ॲड्रेस आहे. म्हणजे अरे जिथं स्टार्ट होणार, म्हणजे अरे जिथं क्रिएट होतो आपल्या कम्प्युटर मेमरीमध्ये, सो त्याची लोकेशन पाहिजे ना आपल्याला की हे मेमरी एलिमेंट कुठं आहे कुठं नाही आहे. बेसिकली जसं एक्झाम्पल घेतलेलं की मी प्रॉपर्टी विकत घेतो माझ्या नावाने, सो व्हेरिएबल नेम अरेचं नाव देऊन, सो बेसिकली ए जर अरेचं नाव असेल सो त्याच्या असायनिंगली एक कुठंतरी मेमरी ब्लॉकमध्ये जागा असाइन होते. सो ती जागा असाइन झाल्यानंतर तिथं ॲक्सेस करण्यासाठी बेसिकली जिथं जागा असाइन झाली आहे त्याची काहीतरी असं हे पाहिजे, रूट पाहिजे की तिथंपर्यंत कसं जाणार. बेसिकली जर झील कॉलेजचं आपण एक्झाम्पल घेतलं की माझं कॉलेज आहे, तिथपर्यंत मला जायचं आहे. कॉलेज एक म्हणजे प्रॉपर्टी तेवढी घेतली आहे कॉलेजने, तिथं कॉलेज पण बांधून झाले, म्हणजे ते तिथला डेटा झाला आणि आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे ते ॲक्सेस करण्यासाठी. सो ते ॲक्सेस करण्यासाठी तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला एक रूट माहीत पाहिजे किंवा ॲड्रेस माहीत पाहिजे की आपण कसं जाणार कॉलेजपर्यंत. सो ते जे आहे तेच सिमिलर कन्सेप्ट इथं आहे. सो स्क्रीन दिसते का ब्लॅकआउट झाली? सो लिहिलेलं दिसतंय का नाही दिसत आहे? नाही दिसत आहे. ओके. सो एकच मिनटं. सो आता दिसतंय? सो थोडंसं काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे, दिसतंय? हो दिसते. सो बेसिकली ॲड्रेस काय असतं हे म्हणजे आपल्याला जर कुठल्याही जागेला जायचं असेल तर आपल्याला एक ॲड्रेस लागतो, म्हणजे तिथपर्यंतचा रूट लागतो. सिमिलरली कम्प्युटरमध्ये पण खूप सारे मेमरी असते. किती आपण 500 GB मेमरी असते. आता 1 TB पर्यंत पण आली आहे, म्हणजे 1000 GB. सो बेसिकली हे सगळ्यांना अरेंज करण्यासाठी म्हणजे काहीतरी माहीत पाहिजे ना की आपला जो प्रोग्राम आपण क्रिएट करतोय त्याच्यातला जो अरे आहे तो कुठं स्टोअर होणार, बाकीचं जे आहे ते कुठं स्टोअर होणार. सो बेसिकली याचं आपल्याला माहीत पाहिजे की रूट कसं आपल्याला ॲड्रेस बेसिकली की कम्प्युटरच्या कुठल्या ॲड्रेसमध्ये, कुठल्या मेमरी ॲड्रेसमध्ये हे सगळं स्टोअर आहे. सो त्यासाठी एक ॲड्रेस असतो जो आपण सी आउट अरे करताना आपल्याला भेटत होतो. जेव्हा अरे करतो तेव्हाच आपल्याला भेटत होतं. जेव्हा आपण व्हेरिएबल्स यूज करत होतो तेव्हा आपल्याला डायरेक्ट त्याची व्हॅल्यूज भेटत होती. सो व्हेरिएबल्स पण आपल्या मेमरीमध्ये स्टोअर होतात. त्यासाठी पण काहीतरी एक हे असेल, काय म्हणू शकतो आपण, त्यासाठी पण एक मेमरी ॲड्रेस असेल, कारण की ते पण एक व्हेरिएबल मेमरीमध्ये जाऊन स्टोअर होणार आहे कुठेतरी. सो बेसिकली जेव्हा आपण म्हणतो की इंट असं 4 हे रिझर्व्ह करतं, सो याचं पण काहीतरी ॲड्रेस असेल. याला मी नाव दिलंय ए, इंटिजर ए. सो बेसिकली इंट एने मी त्याला डिफाईन केलं. सो मी जेव्हा पण सी आउट करतो, जर अरे नसेल तर आपल्याला त्याची व्हॅल्यू भेटते डायरेक्ट. पण मला जर या एचं ॲड्रेस पाहिजे असेल, सो मी काय यूज करू शकतो, ॲम्परसँड सिम्बॉल आणि व्हेरिएबलचं नाव. सो ॲम्परसँड ए काय करणार,
एची मेमरी मधली जी एड्रेस आहे ती रिटर्न करणार. सो बेसिकली हमने लास्ट लेक्चर में क्या पढ़ा था, मल्टी डायमेंशनल अरेज, 2D अरे, 3D अरे, और वो बनते कैसे हैं, एक्सेस कैसे होते हैं. सो अभी जैसे हम सी आउट अरे करते थे कभी भी, तो हमें एक मेमोरी एड्रेस मिलता था, एक x0x और फिर कुछ डिजिट्स का एक एड्रेस मिलता था हेक्साडेसिमल. वो क्या था, अगर कोई हम एग्जांपल ले कि मेरा घर यहाँ पे, समझो कंसिडर करो मेरा घर पुणे में. सो पुणे में ऐसे मैंने प्रॉपर्टी लेके वहाँ पे घर बांधा है. सो प्रॉपर्टी लिया मतलब मेमोरी असाइन किया कंप्यूटर में, उस पे घर बांधा मतलब मैंने कुछ डाटा वहाँ पे डाला है, कुछ मैंने इन्वेस्टमेंट की है और वहाँ पे एक घर खड़ा किया है. सो वो हो गया वैल्यू डालना. उसके बाद अभी उधर तक जाने के लिए, अभी तुम सब मेरे फ्रेंड्स हो, तो मेरे घर पे आने के लिए तुम्हें एक एड्रेस लगेगा, पता तो चाहिए कि इतने बड़े पुणे में मेरा घर कहाँ पे. सिमिलरली जब हम कोई वेरिएबल बनाते हैं, सो हमारे कंप्यूटर में 500 GB स्टोरेज, अभी तो 1 TB HSD SSD वो सब डिफरेंस आता है. बेसिकली मेमोरी होती है बहुत सारी, और हम लोग बिट्स की बातें कर रहे हैं, बाइट्स की बातें कर रहे हैं. बेसिकली 4 बाइट्स इंट को लगते हैं, और यहाँ पे हम स्टोर, हमारे पास कितना है, हंड्रेड्स ऑफ जीबीज है. सो इसमें से हमें लोकेट करके जाना पड़ेगा ना कि ये एड्रेस कहाँ, ये अरे कहाँ पे होगा, अरे के बजाय ये वेरिएबल कहाँ पे होगा. ये हमें पता तो चलना चाहिए, क्योंकि मेमोरी में जहाँ पे स्टोर किया है वहां से रिट्रीव भी करना पड़ेगा, मतलब जब हमें काम लगेगा तब लेना भी पड़ेगा. सो मेमोरी एड्रेस एक लगेगा. सो जब भी हम कोई वेरिएबल बनाते हैं और सी आउट करते हैं, तब हमको एड्रेस नहीं मिलता, सिर्फ वेरिएबल में की वैल्यू मिलती है. अगर a = 5 दी, सो जब भी हम सी आउट ए करते हैं तभी वैल्यू मिलती है उसकी. पर अगर मुझे, जैसे हर एक चीज का एड्रेस होता है, वैसे अगर मुझे ए का भी एड्रेस चाहिए होगा, तो मैं क्या कर सकता हूँ, एम्परसेंड सिंबल. सो अगर हम कंसिडर करें कि बी है मेरा, ए ही है, सो इसके आगे एम्परसेंड सिंबल अगर दे के उसके बाद में मैं वेरिएबल नेम लिखूं, तो क्या होगा, मुझे उसकी एड्रेस मिलेगी. सो बेसिकली सोलो लर्न पे हम ट्राई करके देखेंगे. सो स्क्रीन दिख रही होगी मोस्ट बेसिकली. सो अगर वेरिएबल का एड्रेस चाहिए तो क्या करना पड़ेगा, एम्परसेंड सिंबल देके उस वेरिएबल का नाम देना पड़ेगा. सो वेरिएबल अंडरस्कोर नेम ऐसा दे देता हूँ मैं नाम. सो ये ऐसा है, ऐसे हम एड्रेस एक्सेस कर सकते हैं. सो बेसिकली हम सी आउट करके देख लेंगे सच में होता है या नहीं. सो सी आउट ए, अब इसके लिए ए तो पहले डिफाइन करना पड़ेगा कि ए नाम का कोई वेरिएबल है मेरे पास. अगर कुछ बनाए नहीं तो जगह स्टोर नहीं होगी, जगह स्टोर नहीं होगी तो एड्रेस कहाँ से मिलेगी. डायरेक्ट अगर एग्जीक्यूट करे, सो अपना कॉमन एरर आएगा, ए वाज नॉट डिक्लेयर्ड इन द स्कोप. और ये कल बताया था कि स्कोप का क्या होता है, लोकल ग्लोबल. सो एक इंटीजर डिक्लेयर करना होगा, इंट ए डिक्लेयर कर दिया और एग्जीक्यूट किया. सो अभी एक हेक्साडेसिमल एड्रेस आएगा. सो 0 आया, सी आउट एम्परसेंट ए बोला था. सो एम्परसेंट ए और एग्जीक्यूट. सो शायद से वार्निंग आएगी कि यूज, हाँ. सो ए को यूज कर लिया, सो इसलिए वार्निंग नहीं है. सो बेसिकली हमने एक इंटीजर ए क्रिएट किया और उसे उसका एड्रेस ये प्रिंट किया हमने. बेसिकली एम्परसेंट जब भी हम वेरिएबल के सामने लगाएंगे, तो वो क्या करेगा, एक एड्रेस रिटर्न करेगा. और ये एम्परसेंट कभी भी कोई डेटा टाइप, मतलब बेसिकली वेरिएबल या फिर अरे या फिर कोई सी प्लस प्लस के अंदर के ऐसे स्टोरेज ऑब्जेक्ट्स होंगे या फिर क्लास होगा, सो उसको देना पड़ता है. क्योंकि अगर हम वेरिएबल बनाए तो वेरिएबल स्टोर होता है. अगर मैं एम्परसेंट 1 दूं, सो 1 एक इंटीजर है, मैंने डायरेक्टली हार्ड कोड किया है, इसका कोई मेमोरी एड्रेस तो नहीं होना चाहिए. तो बेसिकली अगर देखें, सो वो क्या समझ रहा है, इसको यूनरी ऑपरेटर समझ रहा है, क्योंकि एक ही ऑपरेंड दिया है. सो ये तो यूज ने ऐसे मतलब कोई इंटीजर देंगे तो वो कहाँ पे भी स्टोर नहीं होता. हमने क्या किया है, डायरेक्टली इंटीजर इनपुट दिया है. पर वेरिएबल्स कैसे होते हैं, वो कहीं तो स्टोर होते हैं मेमोरी एलिमेंट्स में. अरे कैसे होते हैं, वो स्टोर होते हैं. आगे जाके हम पढ़ेंगे फंक्शंस क्या होते हैं, क्लासेस क्या होते हैं. सो वो भी कहाँ पे तो भी जाके स्टोर होते हैं. सो जो स्टोर होता है चीज, उसका ही हम एड्रेस निकाल सकते हैं. क्योंकि अगर मैंने स्टोर ही नहीं किया कुछ, अगर मेरा एक कंटेनर है, उसमें मैंने पानी भरा ही नहीं, अगले दिन पानी लेने जाऊँ तो मिलेगा कहाँ से. सो बेसिक है, कॉमन. सो ऐसा है. सो एम्परसेंट ए अगर डालेंगे तो हमें एक मेमोरी एड्रेस मिलता है कि 0x7FFE2CE6183C. सो ये बेसिकली एक मेमोरी एड्रेस है. अगर इसको हेक्साडेसिमल से हम डेसिमल में कन्वर्ट करें,
तो कोई एक बड़ा सा नंबर मिल जाएगा, ऐसे कोई लैक्स और थाउजेंड्स में नंबर मिल जाएगा, रैंडम नंबर जो उस मेमोरी का एड्रेस होगा। वो सब मेमोरी कैसे स्टोर होता है, कैसे ये एड्रेस निकलता है, ये सब बहुत लो लेवल स्टेप है। पर हमें बेसिकली समझना क्या है कि हर एक वेरिएबल जो हम स्टोर करते हैं उसके लिए एक एड्रेस होता है। सो ये बेसिक कंसेप्ट कितना समझना है। सो अभी अ, अगर मुझे ये जो एड्रेस है ये कहीं पे तो स्टोर करना होगा। सो बेसिकली मैं इंटीजर स्टोर कर सकता हूँ, कोई नंबर स्टोर कर सकता हूँ, फ्लोट कर सकता हूँ, ट्रू एंड फॉल्स वैल्यू स्टोर कर सकता हूँ, और कौन से स्ट्रिंग कर सकता हूँ, कैरेक्टर कर सकता हूँ, ये सब कर सकता हूँ एक वेरिएबल में स्टोर। अगर मुझे सिमिलरली ये एड्रेस भी कहाँ पे तो भी स्टोर करना है, क्योंकि मुझे कभी कभी लगता है कि इस एड्रेस पे जाना है और ये सब कैलकुलेशन करना है, इस एड्रेस पे जाना है ये सब करो, इस एड्रेस का सामान लो ये करो। सो ऐसे लगता है, सो इसे भी कहाँ पे तो भी स्टोर करना आना चाहिए। सो ये अगर हम मैंने क्या बोला, ये एक हेक्साडेसिमल नंबर है। सो नंबर को अगर डेसिमल में कन्वर्ट करें तो इंट में स्टोर होना चाहिए बेसिकली। सो ट्राई करके देख लेंगे। सो अगर इंट कोई एडीडी करके मैं एक इंटीजर वेरिएबल बनाता हूँ और उसमें स्टोर करने का ट्राई करेंगे। सो इंट ऑफ ए, और अगर एड्रेस अभी ट्राई करने की कोशिश करें, सो अभी क्या होगा, एक एरर थ्रो होगा। सो यहाँ पे क्या लिखा है, एरर इनवैलिड कन्वर्जन फ्रॉम इंट स्टार टू इंट। सो ये इंट स्टार का क्या ये है, थोड़ी देर में अभी हमको समझेगा कि इंट स्टार क्या होता है, किस लिए होता है। पर जस्ट देखो कि वो क्या बोल रहा है, इनवैलिड कन्वर्जन। इंट स्टार से हम इंट में नहीं कन्वर्ट कर सकते। मतलब बेसिकली जो हेक्साडेसिमल नंबर है वो एक ये है, अलग टाइप का डेटा है जो हम इंटीजर में नहीं स्टोर कर सकते। इंटीजर क्या, किसी भी अलग डेटा टाइप में स्टोर नहीं कर सकते। सो ऐसे एड्रेसेस को अगर हमें स्टोर करना हो, क्योंकि हमें तो मैनिपुलेशन करना पड़ता है एड्रेसेस का, और ये पाइथन जैसा तो लैंग्वेज नहीं है कि ऑटोमेटिकली ये सब चेंज कर दे इंटरनली। ये लो लेवल लैंग्वेज है, इसमें सब हमको खुद से करना पड़ता है। तो इस ये सब ड्रॉबैक्स को ओवरकम करने के लिए इसमें एक कंसेप्ट बनाइए पॉइंटर नाम की। सो पॉइंटर ये क्या होता है, बेसिकली ये एड्रेस स्टोर करता है किसी भी वेरिएबल का, या फिर किसी भी क्लास, किसी भी अरे, किसी भी मतलब जो चीज होगी उसका ये एड्रेस स्टोर करता है बेसिकली पॉइंटर। सो अगर अ, मुझे अभी अगर एड्रेस जो है इसे पॉइंटर बनाना होगा तो मैं क्या कर सकता हूँ, इंट के बाद एक स्टार दे सकता हूँ। मतलब मैं क्या बोल रहा हूँ, इंट का एक पॉइंटर बनाओ। पॉइंटर बेसिकली कैसे होता है, एरो हम समझते हैं, माउस का एरो दिखता है हमें। सो बेसिकली हम पॉइंटर पॉइंट करते हैं कि ये तू है, ये है। सो किसी की तरफ ऐसे उंगली दिखाते हैं, बेसिकली पॉइंटर, पॉइंटिंग। सो ये क्या करता है, जो मैंने इंटीजर स्टार दिया है, ये एक एड्रेस जो है, मतलब वेरिएबल बनाने के बजाय ये एक पॉइंटर क्रिएट करता है। पॉइंटर भी एक टाइप का वेरिएबल ही है, सिर्फ पॉइंटर स्टोर क्या करता है, एक वेरिएबल का एड्रेस स्टोर करता है। सो अभी मुझे ए का एड्रेस अगर स्टोर करना हो, सो मैं एक पॉइंटर बना सकता हूँ। इंटीजर ही नहीं, मुझे कैरेक्टर का बनाना हो, सो स्टार्टिंग उसका सिंटैक्स एक बता देता हूँ कैसे पॉइंटर क्रिएट होता है। सो बेसिकली जो डेटा टाइप हो वो, सो टाइप डेटा टाइप देना होगा, उसके बाद एस्टेरिक देना कंपलसरी है। डेटा टाइप के बाद अगर एस्टेरिक देंगे तभी वो समझेगा कि वो एक पॉइंटर है। उसके बाद में जो नाम देना है वो, सो पॉइंटर नेम, सो पॉइंटर नेम देना होगा। उसके बाद डायरेक्टली हम जैसे वेरिएबल डिक्लेयर करके रखते हैं सिर्फ, वैसे डिक्लेयर कर सकते हैं। अगर इनिशियलाइज भी करना है, सो किसी का एड्रेस देना पड़ेगा। पॉइंटर क्या करता है, एड्रेस स्टोर करता है। सो एड्रेस हमें कैसे मिलेगा, एड्रेस के लिए कौन सा सिंबल है, सो एड्रेस के लिए कौन सा सिंबल बताया था, किसी वेरिएबल का अगर एड्रेस निकालना हो, सो कौन सा सिंबल बताया था, एम्परसाइन। करेक्ट। सो एम्परसेंड सिंबल। सो एम्परसेंड सिंबल से मैं उस वेरिएबल का एड्रेस ले सकता हूँ। और पॉइंटर में क्या एड्रेस स्टोर होगा, सो इसे इक्वल टू एम्परसेंड सिंबल देके वेरिएबल नेम, सो वेरिएबल अंडरस्कोर नेम, वार नेम कर देता हूँ। सो समझ जाओ कि वेरिएबल का कोई वेरिएबल या फिर अरे या फिर किसी का भी एड्रेस। सो ये अभी वैलिड सिंटेक्स है। एक फर्स्ट वाला जो है सिर्फ डिक्लेयर करना, मतलब कुछ एक बना के छोड़ देना। और सेकेंड वाला क्या है, इनिशियलाइज भी करना। सो बेसिकली पॉइंटर्स में सिर्फ डिक्लेयर करके छोड़ नहीं सकते।
शायद से नल से इनिशियलाइज करना पड़ता है, ये देखेंगे। अभी बेसिकली हमें ध्यान में क्या रखना है, इनिशियलाइज कैसे करते हैं। सो बेसिकली पॉइंटर ये ऐसे भी लिख सकते हैं, इंट के बाद एस्टेरिक, या फिर क्या कर सकते हैं, नाम के पहले भी एस्टेरिक दे सकते हैं। सो एस्टेरिक कहाँ पे भी हो सकता है, इंट स्टार एड्रेस ऐसे भी कर सकते हैं, या फिर इंट स्पेस स्टार एड्रेस। सो ये दो मेथड्स हैं। अगर मैं दूसरा बनाऊं, सो इंटीजर ही बनाता हूँ। सो इंटीजर स्टार, और फिर क्या बनाएंगे, बी एड्रेस, बी एडीडी, और इसमें स्टोर करेंगे ए का एड्रेस ही। सो बेसिकली अब क्या करेंगे हम, ए को पहले प्रिंट करेंगे, देखेंगे ए की एड्रेस क्या आती है। फिर एक न्यू लाइन पे हम क्या करेंगे, बी में जो वैल्यू, बी एडीडी में जो वैल्यू है बी का एड्रेस, सो उसमें हम कुछ उसमें क्या वैल्यू है वो प्रिंट करेंगे। उसके बाद एक लाइन और एड्रेस, सिर्फ एड्रेस प्रिंट करके देखेंगे। ये तीन प्रिंट करके देखेंगे क्या वैल्यू आता है। सो बेसिकली ए को इनिशियलाइज नहीं किया है, मुझे एम्परसेंड देना पड़ेगा ए का एड्रेस अगर मुझे लेना हो। सो अगर मैं रन करूं, सो तीनों सेम दिख रहे क्या एड्रेस, तीनों डिट्टो सेम है। सो ये सेम क्यों है, ए की एड्रेस लिए हमने। स्टार्टिंग में फर्स्ट वाला जो है वो ए की एड्रेस है, सेकेंड वाला क्या है, बी एड्रेस है। बी एड्रेस में हमने स्टोर क्या किया है, ए की एड्रेस। और जो तीसरा एडीडी है उसमें भी हमने स्टोर क्या किया है, ए की एड्रेस। सो तीनों पॉइंट किसको कर रहे हैं, एक ही जन को कर रहे हैं। सो अगर इसे हम देखें कि ये बेसिकली क्या मीन करता है, मतलब इसका मतलब क्या है। सो ये क्या बोलता है बेसिकली, अगर मेरा कोई मेमोरी एलिमेंट है ऐसे, इंटीजर ही कंसिडर करो अभी तो, ए नाम का वेरिएबल मैंने बनाया है, इसमें कुछ तो भी वैल्यू होंगी स्टोर की हुई है। सो अभी क्या होगा, ये एक एड्रेस मेमोरी का मैंने बना के वेरिएबल बना के छोड़ दिया। अभी मुझे एक पॉइंटर बनाना पड़ेगा इसके लिए। सो मैं क्या कर सकता हूँ, इंट स्टार, ये स्टार समझ लो, और फिर पॉइंटर पी टी एन कर देता हूँ और इनिशियलाइज करूंगा ए का एड्रेस से। सो ये बेसिकली क्या करेगा, एक पॉइंटर बनाएगा पी के लिए। बेसिकली ये पॉइंट किसको करेगा, ए को ही करेगा। अगर मैं दूसरा बनाऊँ, पी टी एन है नाम, अगर मैं दूसरा बनाऊँ बी पी टी एन, बी पी टी एन के बजाय पी टी एन टू बनाओ, सेम पॉइंटर बनाओ। सो ये भी पॉइंट किसको करेगा, ए को करेगा। बेसिकली ए की एड्रेस क्या होगी उसको सब पॉइंट करेंगे, और ए की एड्रेस तो चेंज नहीं हो सकती। हमने जो स्टोर किया है, ए की जो एड्रेस स्टोर की है वही रहेगी सब में। सो ऐसे पॉइंटर्स होते हैं। अगर इसे हम रियल लाइफ में देखना चाहें, सो अभी मेरा नाम क्या है, प्रणीत रखा है। सो मुझे, मैं अगर एक वेरिएबल हो, मतलब मैं ह्यूमन हूँ, वो एक वेरिएबल है, मुझे नाम क्या दिया है, प्रणीत नाम दिया है। सो अगर मेरी मम्मी मेरे को बुलाएगी, किस नाम से बुलाती है, बेटा। अगर कोई बहन होगी तो वो क्या बोलेगा, भैया। कोई बहन होगी तो वो मुझे क्या बुलाएगी, भैया बोलेगी, या फिर दादा बुलाएगी। सो क्या कर रहे हैं वो लोग, अलग अलग नाम ले रहे, पर आदमी को ने मैं ही हूँ, प्रणीति है। अगर कोई और होगा, कोई मेरा दोस्त है, सो वो क्या बुलाता है, कुछ तो भी निकनेम रखा होगा, उस नाम से बुलाता होगा। सो ऐसे सब नाम तो अलग अलग ले रहे, पर आदमी कौन सा है, प्रणीति है। बेटा, जो मेरी मम्मी बेटा बुलाती है वो भी किसको पॉइंट कर रही है, प्रणीत को ही पॉइंट कर रही है। अगर मेरी मम्मी बुलाएगी बेटा तो मैं ही आवाज दूंगा, हाँ आता हूँ करके। अगर कोई दूसरा बुलाएगा तो भी मैं ही आवाज दूंगा, क्योंकि वो मेरे को बुला रहे हैं, पर सिर्फ नाम अलग अलग है। सो बेसिकली ये जो, स्क्रीन ब्लैंक हो गई है शायद। एक ही मिनट। सो बेसिकली क्या हो रहा है यहाँ पे, जो वेरिएबल है वो एक ही है, पर उसे अलग अलग लोग पॉइंट कर रहे हैं। मतलब अलग अलग वेरिएबल्स क्या कर रहे हैं, वहाँ का एड्रेस दिखा रहे हैं कि ये वाला एड्रेस है, ये वही एड्रेस है। उसके नाम अलग अलग हो सकते हैं, जो पॉइंटर्स है उसके नाम अलग अलग हो सकते हैं, पर जिसे वो पॉइंट कर रहे हैं वो एक ही है। ऐसा मतलब केसेस भी हो सकते हैं कि मैं दो चार वेरिएबल बनाऊं, दो चार के अलग अलग वेरिएबल्स। सो बेसिकली पॉइंटर का कंसेप्ट क्या है कि सब लोग एक ही मेमोरी, सब लोग नहीं, जिस जिसको हमने वो एड्रेस असाइन किया है वो उस वेरिएबल को इंडिकेट करेंगे। मतलब ये वेरिएबल ऐसे दिखाएंगे पॉइंट करके
कि इस वेरिएबल का एड्रेस मेरे पास है, बाकी के किसका भी नहीं है, इस वेरिएबल का। सो ऐसे हम पॉइंटर्स क्रिएट कर सकते हैं। सो अगर एग्जांपल देखें, अभी इसको ट्राई करके देखें। सो इसे तो ट्राई करके देखा ही था कि पॉइंटर वैलिडली बन रहा है। पहले केस में जब एस्टेरिक नहीं था तब क्या हो रहा था कि वो पॉइंटर कंसिडर ही नहीं हो रहा था, एक इंटीजर कंसिडर हो रहा था और उसमें स्टोर नहीं हो रहा था। सो हमने एरर भी क्या देखा था, कांट कन्वर्ट इंट एस्टेरिक टू इंट। सो इंट एस्टेरिक क्या है, पॉइंटर है, और एट द रेट ए क्या कर रहा है, रिटर्न एड्रेस रिटर्न कर रहा है। सो बेसिकली कंपाइलर क्या बोलना चाहता है कि हम पॉइंटर को इंटीजर में नहीं कन्वर्ट कर सकते, तुम एक पॉइंटर वेरिएबल बनाओ एड्रेस स्टोर करने के लिए। सो बेसिकली ऐसा कहना था उस एरर का। अगर वो एरर वापस देखें, ये एस्टेरिक निकाल देंगे और ट्राई करेंगे। सो यहाँ पे देखो, इंट स्टार मतलब बेसिकली इंट का पॉइंटर जो है उसे हम कन्वर्ट नहीं कर सकते इंट में। इनवैलिड कन्वर्जन फ्रॉम इंट पॉइंटर टू इंट। बेसिकली जब भी स्टार दिखेगा हमको, सो हम उसे पॉइंटर कंसीडर करते हैं। सो इंटीजर पॉइंटर, कैरेक्टर, जैसे इंटीजर का बना है सेम हम कैरेक्टर पॉइंटर भी बना सकते हैं। सो कैरेक्टर पॉइंटर, और यहाँ पे कुछ कैरेक्टर वेरिएबल देना पड़ेगा। सो एम्परसेंड सी दे देंगे, एक नया कैरेक्टर बना लेंगे, कैरेक्टर सी एग्जीक्यूट कर लेंगे। सो बेसिकली अब बी की वैल्यू अलग होगी, बी में स्पेस आया। सो कुछ इनिशियलाइज किया नहीं है, कुछ हम कर लेंगे, इनिशियलाइज करके देखेंगे कुछ आता है या नहीं। सो एक कैरेक्टर सी बनाया, कैरेक्टर पॉइंटर बनाया BADD, और उसमें कैरेक्टर का एड्रेस दिया। सो बेसिकली कैरेक्टर का पॉइंटर जो होता है, हमने कैरेक्टर का अरे में क्या देखा था, वो क्या रिटर्न करता है हमें बेसिकली, वो पूरे स्ट्रिंग, मतलब उस अरे को हम, पहले अरे का कंसेप्ट समझना होगा। एक कैरेक्टर का सी सिर्फ सी क्यों रिटर्न कर रहा है ये जानने के लिए। सो बेसिकली जब भी हम सी आउट अरे करते हैं, सो सी आउट अरे करने पे हमें एड्रेस मिलता था। सो अगर वो एड्रेस देता था, सो बेसिकली अरे क्या है, वो पॉइंट कर रहा है। सो अगर हम ऐसे देखें, सो सो अरे ऐसा था, एक मेमोरी एलिमेंट थी जिसमें अलग अलग स्टोरेज थे, 2 3 4 5, ये वैल्यू समझ लो, और ये था नाम अरे। सो अरे क्या है, जो हम वेरिएबल बनाते, इंटीजर स्क्वायर ब्रैकेट देके नंबर जो देते, वो क्या बनाता है, वो कोई वेरिएबल नहीं बनाता, वो क्या करता है, एक पॉइंटर बनाता है उस नाम का। सो अगर, सो ये बेसिकली क्या करता है, एक अरे नाम का, ARR, सो ये ARR नाम का एक पॉइंटर बनाता है जो इस फर्स्ट वाले मेमोरी लोकेशन को एक्सेस करती है। अभी हमको पता है कि हम एक वेरिएबल का कैसे एड्रेस निकाल सकते हैं, और मैंने क्या बोला था, अरे का कोई इंडेक्स अगर हम स्पेसिफिकली एक्सेस करें तो वो एक टाइप से वेरिएबल की तरह ही एक्सेस, मतलब वेरिएबल की तरह ही काम करता है। सो अगर हम अभी एग्जांपल देखें, क्या करेंगे, ये सब पॉइंटर तो बेसिकली कैरेक्टर का सिर्फ एक याद रखो, अगर मैं भूल गया तो वो क्यों वैसे आया उसके बारे में याद दिलाओ। सो हम क्या देखेंगे, एक अरे बना लेंगे वापस, इंट ए और 5 इसका एक अरे बना लेंगे, सी आउट करेंगे क्या, ए को, उसके बाद एक एंड लाइन दे देंगे। बहुत स्पीड हो रहा है क्या, कुछ स्पीड ज़्यादा कम करना है तो बोल दो वैसे, क्योंकि कभी कभी फ्लो में मैं जल्दी जल्दी बोलने लगता हूँ। सो अगर ए को प्रिंट कर रहे हैं, ए एक अरे है, सो वो क्या रिटर्न करेगा, एड्रेस रिटर्न करेगा। अगर सिमिलरली सी आउट ए के बाद अभी क्या करना है, सी आउट, हम क्या करेंगे, हर एक इंडेक्स का भी ये एड्रेस रिटर्न करेंगे। सो हर एक इंडेक्स का कैसे कर सकते हैं, एम्परसेंड साइन किसके लिए, एड्रेस चाहिए मुझे, ए ऑफ 0th इंडेक्स वाले का मेरे को एड्रेस चाहिए, डेल्टा आ गया। सो 0th इंडेक्स का मेरे को एड्रेस चाहिए। उसके बाद क्या करना है, और एक सी आउट करूँगा। सो इसके बजाय हम ये कर सकते हैं, एक फॉर लूप चला सकते हैं। सो फॉर इंट
आई इक्वल टू 0, 0 से लेके 5 तक, आई लेस देन 5, आई प्लस प्लस क्या करेंगे, सी आउट ए ऑफ आई करेंगे और एक एंड लाइन भी देंगे। सो ये एग्जीक्यूट करके देखेंगे। अभी इसके बीच में एक स्पेस देंगे ताकि समझ आए ए क्या प्रिंट कर रहा है और बाकी का क्या प्रिंट कर रहा है। सो बेसिकली अगर एग्जीक्यूट करें अभी, सो क्या आएगा फर्स्ट में, अरे का मतलब बेसिकली अरे क्या मैंने बोला कि वो एक पॉइंटर है। सो सी आउट ए करने पे अरे की एड्रेस आएगी। उसके बाद बाकी के 5 जो इंडेक्सेस है उसकी सेपरेट इंडेक्स, उसकी सेपरेट एड्रेसेस। सो अगर हम देखें अरे का जो मतलब हम जब सी आउट अरे करते हैं तब जो एड्रेस आता है, और सी आउट हमने क्या किया है, जीरोथ एलिमेंट मतलब एम्परसेंट ए ऑफ 0, अगर जीरोथ एलिमेंट का एड्रेस और अरे का एड्रेस देखे तो सेम दिख रहा है। 0x7ffcc634a240 सेम दिख रहा है, हाँ या ना? दिख रहा है क्या स्क्रीन, या फिर वापस बंद हो गया है? आवाज आ रही है? हेलो, हाँ हो येतोय आवाज. येतोय आवाज ना? सो फर्स्ट आणि म्हणजे अरेचा जो आपण एड्रेस, अरे का जो एड्रेस दिया था और जो इंडेक्स फर्स्ट जीरोथ इंडेक्स का जो एड्रेस दिया था, दोनों सेम दिख रहा है अरे का और जीरोथ इंडेक्स वाले का। मतलब बेसिकली हम क्या कंक्लूड कर सकते हैं, अरे जो है वो एक पॉइंटर है और वो पॉइंटर किसे पॉइंट करता है, जीरोथ इंडेक्स एलिमेंट। सो स्क्रीन बंद हो गई होगी। सो बेसिकली यहाँ पे क्या दिख रहा है हमें, अरे क्या है, बेसिकली एक पॉइंटर है, उस टाइप का पॉइंटर है जो किसे पॉइंट कर रहा है, जीरोथ इंडेक्स में जो एलिमेंट है उसे पॉइंट कर रहा है। सो बेसिकली अगर हमने क्या बोला था, इंटीजर का मेमोरी कितने का रहता है, मतलब कितना रिजर्व होता है मेमोरी, कितने बाइट्स, कितने बाइट्स रिजर्व होते हैं? इंटीजर 4 बाइट मेमोरी लेता है। सो हमने ये डिस्कस किया था। सो अगर हम फर्स्ट वाला वैल्यू देखें 240 है, लास्ट के 3 एलिमेंट्स देखो सिर्फ, बाकी के तो सेम ही है, लास्ट के 3 एलिमेंट्स में चेंज हो रहा है। सो 240 जीरोथ इंडेक्स वाले का नंबर है। उसके बाद में क्या हो रहा है, 244 मतलब 4 बाइट ऐड हो गई है, वापस +4 हुआ है और 248 हो गया है। 248 के बाद 9 10, 10 नहीं है शायद, 9 A B C। सो सी आया है, हेक्साडेसिमल में कैसे होता है, 0 0 to 9, उसके बाद A to F। सो बेसिकली 8 था, 8 + 4 9 A B C। सो 24C आया, मतलब 4 बाइट्स ऐड हो गए। सी को वापस +4 किया, D E F 0। सो 0 आ रहा है, 250 आ रहा है। सो ऐसे ये बेसिकली 4 बाइट के डिफरेंसेस है। सो पहला जो एलिमेंट है वो 240 पे, उसके बाद वाला 244, उसके बाद वाला 248, उसके बाद वाला 24C। सो सी क्या है, बेसिकली 12 है। अगर हेक्साडेसिमल नंबर या मालूम होगा, सो वो क्या है, सी है। और उसके बाद C + 4 क्या आता है, 50 आता है, मतलब बेसिकली न्यू वापस नेक्स्ट नंबर स्टार्ट होता है 250। सो अभी क्या हो रहा है कि ये बेसिकली अभी हमें समझ रहा है कि मेमोरी के एक के बाद एक मतलब कंटिन्यूस है। ये जो अरेज होते हैं वो कंटिन्यूस होते हैं, पहला 4 बाइट, उसके बाद के 4 बाइट, उसके बाद के 4, बाद के 4, बाद के 4, ऐसे कंटिन्यूस होते हैं। ऐसे अलग अलग मेमोरी लोकेशन पे नहीं है, एक मेमोरी लोकेशन से स्टार्ट होते हैं और वहां से कंटिन्यूस होते हैं। इसलिए हमें पहले से डिफाइन करना पड़ता है कि अरे 5 साइज का है, 10 साइज का है या 20 साइज का है, क्योंकि वो क्या करता है, उतना जगह रिजर्व करके रखता है उस वेरिएबल अरे के नाम पे। सो इसमें कोई डाउट है? ये सबसे मेन कंसेप्ट है C++ और सी का, पॉइंटर्स। इसमें कोई भी डाउट मत रखना, कुछ भी छोटा सा छोटा डाउट होगा तो भी पूछ लो।
कोई डाउट है? कोई प्रॉब्लम है? कुछ समझ में नहीं आ रहा है, कुछ हो गया? कुछ होगा तो बोल दो वैसे। सो बेसिकली हमने अभी क्या देखा, समझ आ रहा है ना? बेसिकली आज कोई रिस्पॉन्सेस नहीं आ रहे, सब कंफ्यूज हो रहे हैं क्या? क्या समझ आ रहा है तो ठीक है, नहीं आ रहा तो बोल दो, वापस एक बार रिपीट कर दो। हाँ समझते हैं। तो सबको समझ रहा है? रिपीट करके एकदा. ओके। सो बेसिकली हम इस पे समझेंगे। सो हम जब भी सो बेसिकली हम जब कोई व्हेरिएबल बनाते तो मैंने क्या बोला था? सो मराठीमध्ये पाहिजे का? मराठीमध्ये एकदा सांगतो. सो जेव्हा पण आपण एक व्हेरिएबल क्रिएट करतो, जर मी समजा इंट ए दिला, सो इंट ए म्हटलं तर काय होतं, इंटिजर काय म्हटलेलं मी 4 बाईटची जागा रिझर्व करते. 4 बाईट, एक बाईट म्हणजे 8 बीट असतात. हे एवढं लक्षात नाही ठेवलं तरी चालतं. 8 बीट असतं म्हणजे 8 बाईटची जागा, 4 बाईट म्हणजे 4 इंटू 8 32 बिट्स बेसिकली रिझर्व करतं. आता DLDL मध्ये थोडंसं आपण शिकलोय की फ्लिप फ्लॉप हे ते एक बीट एक मेमरी कशी असते हे ते एवढं करायची गरज नाही. बेसिकली आपण काय करतोय, 4 बाईटची जागा म्हणजे बेसिकली बाईट काहीतरी युनिट असेल असं समजून घ्या. 4 बॉक्सेस. सो इंटिजर जेव्हा पण आपण बोलतो, सो 4 बॉक्सेस असं रिझर्व होतात. आपली मेमरी कशी अशी मोठीशी लाईन आहे, ट्रेनच्या डब्यासारखी, एकानंतर एक एकानंतर एक अशी जागा आहे. सो जर मला काही व्हेरिएबल बनवायचं असेल, सो मी काय करतो, आता त्या व्हेरिएबल साईजवर डिपेंड असतं. आपण स्टार्टिंगला डिस्कस केलं होतं, इंटची 4 बाईट असते, फ्लोटची 8 असते, बेसिकली मोस्टली 8 असते. मी थोडंसं त्यात कन्फ्यूज आहे, लक्षात नाही माझ्या पण. आणि एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, आपण डायरेक्ट एक मेथड सांगितली होती. मेथड म्हणजे बेसिकली एक फंक्शन होता. जर आपल्याला कशाची जरी साईज पाहिजे असेल तर काय आपण सी आउट डायरेक्ट जो डाटा टाईप पाहिजे तो लिहू शकतो डायरेक्ट. सो जर मी सी आउट हे केलं, सो लास्टला इंट, सो हे नाही झालं, व्हेरिएबल द्यावं लागेल बहुतेक, सॉरी साईज ऑफ दिलंच नाही, डायरेक्ट इंट दिलंय. सो साईज ऑफ पॅरेंथेसिस मध्ये इंट. सो साईज ऑफ इंट काय होणार, इंटिजर व्हेरिएबलची साईज, लास्टला 4 दिसतंय, सो हे बाईट्स मध्ये आहे. हे स्टार्टिंगचा कोड जरासा काढतो म्हणजे कन्फ्यूज कमी होईल. सो बेसिकली जर कुठल्या जरी व्हेरिएबलचा मला म्हणजे बेसिकली डाटा टाईपचा जर मला साईज पाहिजे असेल, की मेमरीमध्ये केवढी साईज रिझर्व होते, ते जर पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो, हा एक मेथड यूज करू शकतो. बेसिकली थोडेसे म्हणजे असतात ते लिहिलेले इथं तिथं आपल्या कंपायलरवर डिपेंडिंगली. जुने कंपायलर्स काय करत होते, कमी मेमरी स्टोअर करत होते, कारण की जुन्या पीसी मध्ये कमी मेमरीज होते. पण आत्ताचे पीसी कसे आहेत, हाय एंड पीसी आहेत, 1-1 TB 10-10 TB एवढी मेमरी असतात. सो आता साईज थोडीशी वाढली. सो आत्ताचं जर करेंट जनरल पाहिलं तर इंटिजरची 4 बाईटची मेमरी असते. सो बेसिकली जर मी साईज ऑफ इंट एक्झिक्यूट केलं, सो साईज ऑफ इंट काय करतं, मला बाईट्स मध्ये मेमरी रिटर्न करतं. साईज ऑफच्या आत मी एकतर डाटा टाईप देऊ शकतो डायरेक्टली, किंवा काय करू शकतो, एक व्हेरिएबल देऊ शकतो. सो त्या व्हेरिएबलची साईज काय आहे ते सांगते, बेसिकली सांगतं ते. जर मी इंटिजर तर आपण घेतलाय, सो बेसिकली इंटिजरच घेऊ ताकी कन्फ्युजन नाही होणार. सो साईज ऑफ ए. सो आता काय होणार, फर्स्ट मध्ये इंटिजरची जी साईज असेल, इंटिजरला जेवढं स्टोअर करतात तेवढी साईज प्रिंट होईल. सेकंड केस मध्ये काय होणार, ए व्हेरिएबल जो आहे त्याला केवढी मेमरी असाइन झाली आहे ते प्रिंट होणार. सो एंडेल एक्झिक्यूट 4 आणि 4 झालं म्हणजे बेसिकली इंट काय करतं, 4 बाईटची जागा रिझर्व करते. सो आता आपल्याला कळालं इंट 4 बाईट रिझर्व करते. असंच कॅरेक्टर 1 करतं, वेगवेगळे डेटा टाइप्स वेगवेगळे अमाऊंट ऑफ स्टोरेज करतात. सो बेसिकली तुम्ही ते बघू शकता साईज ऑफ यूज करून. सो आता 4 बाईटची मेमरी रिझर्व होते.
सो आता काय होणार, समजा ही 4 बाईट आहेत, 1 2 3 4. सो मी जेव्हा ही नाव म्हणतो तेव्हा कुठल्या तरी रॅन्डम पोझिशन मध्ये 4 बाईटची जागा रिझर्व होते या ए नावाने. सो ए नावाने जर मी इंट ए दिलं, सो ए नावाने ही 4 ब्लॉक्स रिझर्व होतात. हे ए नावाची झाले आता हे ब्लॉक्स. सो आता या ब्लॉक्सला कम्प्युटर मेमरी खूप मोठी असते. आपण 100 GB ची बघतो, 500 GB, 1 TB आली आहे. 1 TB मध्ये 1000 GB, 1 GB मध्ये 10⁶ हे सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत. बेसिकली अज्युम करा खूप मोठं मुंगी असेल त्याच्यासमोर आपण केवढं मोठं असतो तेवढी मेमरी आहे. इंटिजरची साईज, इंटिजरचा जो मेमरी आहे ते मुंगी एवढी आहे, आणि आपण जेवढं मोठं आहोत ते आहे कम्प्युटरची बेसिक मेमरी. सो आता ही छोटीशी एवढीशी मुंगी आपल्या बॉडीवर कुठं आहे, म्हणजे बेसिकली त्या मेमरीमध्ये कुठं आहे हे बघण्यासाठी एक ऍड्रेस असतो प्रत्येक जसं आपल्या जर एक मोठासा पुणे कन्सिडर केलं, पुण्यामध्ये माझं एक घर आहे. आता ते माझं घर एवढंसं छोटंसं आहे. पुणे केवढं आहे, मोठं आहे खूप. सो पुणे काय आपण एक्झाम्पल घेऊ शकतो कम्प्युटरची मेमरी, आणि माझं घर जे आहे ते एक इंटिजर व्हेरिएबल आहे. सो आता पुण्यामध्ये आल्यानंतर जर तुम्ही आल्या, पुण्यात आल्या सगळे, जस्ट अ सेकंड. सो तुम्ही सगळे, आवाज येतोय ना? हो. सो बेसिकली जर तुम्ही सगळे पुण्यात आल्या आणि माझ्या घरी यायचंय तुम्हाला, सो तुम्हाला काहीतरी एक ऍड्रेस लागेल. एवढं मोठं पुणे आहे, पुण्यामध्ये तुम्ही शोधणार कुठं? सो माझं घर शोधण्यासाठी तुम्हाला एक ऍड्रेस लागेल, जे मी सांगणार की असं असं आहे, इथं इथं घर आहे या. सो तसं ऍड्रेस कम्प्युटरमध्ये पण असतं. प्रत्येक मेमरीला एक ऍड्रेस असते, काहीतरी एक मोठंसं नंबर असतं असं, जे आपण पाहिलं 0x हे डॅश 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 काहीतरी असते. अशा प्रत्येक ह्याला असते, प्रत्येक ह्याला. सो जसं प्रत्येक ह्याला असते मेमरी, सो याला आपण काय इंडिकेट करू शकतो, ह्याला आपण ऍड्रेस म्हणू शकतो. बेसिकली हे पण काय सांगतं की हा युनिक असणार नंबर, की या जागेला हे ऍड्रेस आहे, या जागेला हे ऍड्रेस आहे, या जागेला हे ऍड्रेस आहे, असं डिफाईन होतात. ते पहिल्यापासूनच करून ठेवलेलं आहे, आपल्याला काय हे करायचं नाही, फक्त आपल्याला समजायचं आहे की कसं चालतं ते. सो बेसिकली असे ऍड्रेसेस असतात ना, ऍड्रेसेस मध्ये जर मला आता काय करायचंय, एका ऍड्रेसला जायचंय. सो मी कुठं, आता माझ्या डोक्यात राहत नाही, सो मी काय करतो, एका पेपरमध्ये लिहून ठेवतो. लिहून ठेवतो म्हणजे काय करतो, बेसिकली स्टोअर करतो. तसंच जर मला ए जो व्हेरिएबल आहे त्याचा ऍड्रेस जो आहे तो कुठेतरी स्टोअर करायचा आहे, त्यासाठी काय एक कन्सेप्ट बनवली, पॉइंटर बनवले. सो ते का बनवले, आता बेसिकली जे इंटिजर आहेत, इंटिजर, कॅर, बुलियन, ह्याच्यामध्ये आपण हे हेक्साडेसिमल नंबर किंवा ऍड्रेसेस स्टोअर नाही करू शकत. कारण की ते फक्त इंटिजर काय करणार, नंबर घेणार. बुलियन काय घेणार, 1 किंवा 0, ट्रू किंवा फॉल्स. कॅरेक्टर काय घेणार, एस की व्हॅल्यू घेणार. स्ट्रिंग काय घेणार, ती कॅरेक्टर्सची हे आहे. फ्लोट काय घेणार, फ्लोट पण नंबर घेणार. सो बेसिकली जर मला हे ऍड्रेस स्टोअर करायचे असेल, कुठेतरी लिहून ठेवायचं असेल, सो काहीतरी मला एक जागा लागेल, एक व्हेरिएबलची म्हणजे एक स्पेशल टाईप लागेल. सो त्या स्पेशल टाईपसाठी एक नवीन कन्सेप्ट क्रिएट केली आहे, ती आहे पॉइंटर्स. सो बेसिकली आपण कुठल्याही डेटा टाईपचा एक पॉइंटर बनवू शकतो. पॉइंटर बनवून काय करू शकतो, त्याचा ऍड्रेस स्टोअर करू शकतो. सो पॉइंटर बेसिकली काय करणार, जेव्हा पण आपल्याला ऍड्रेस लागेल, सो आपण पॉइंटर यूज करू शकतो, कारण की पॉइंटर मध्ये काय स्टोअर होणार, त्या व्हेरिएबलची ऍड्रेस. सो असं असतं पॉइंटरचा कन्सेप्ट. बेसिकली आपण जेव्हाही अरेला सी आउट करतो, आपण डायरेक्ट करूनच पाहू एज्युम करण्यापेक्षा. सो एक इंटिजर अरे, प्रत्येक वेळेस इंटिजरच का, आपण एक फ्लोटचा अरे बनवू. यावेळेस बनवू एफ फ्लोट अरे. अरे बनवण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेट लागतील. त्यानंतर काहीतरी रॅन्डम नंबर दिला. सी आउट आता काय करणार, एफ करणार. सो बेसिकली हे पहिले 2 4 याचे आलेत. सो जर मी आता एक्झिक्यूट केलं तर फक्त फ्लोटचा अरे बनवला आणि त्याला सी आउट केलं.
बेसिकली अरेच्या इंडेक्स नाही घेतले, डायरेक्ट अरेला सी आउट केलं. सो मला काय भेटतंय, एक मेमरी ऍड्रेस भेटते 0x7ff. ही एक जागा आहे कम्प्युटरमध्ये जिथं हे अरे स्टोअर झालेलं आहे. सो बेसिकली जेव्हा आपण जर मी डायरेक्ट फ्लोट घेतला कुठला तरी, हे सी आउट केलं, तेव्हा मला ऍड्रेस भेटत नाही, डायरेक्ट व्हॅल्यू भेटते 182. पण मला जर ही पण एक व्हेरिएबल आहे, सो हे पण कुठेतरी स्टोअर होणार आहे. सो याचा जर मला ऍड्रेस पाहिजे असेल, सो मी काय करू शकतो, एम्परसँड एफ देऊ शकतो. एम्परसँड देऊन कुठल्याही व्हेरिएबलचं नाव जर दिलं तर ते काय करणार, त्याचं ऍड्रेस रिटर्न करणार. सो जर मी हे एक्झिक्यूट केलं, सो काय रिटर्न होणार, ऍड्रेस रिटर्न होणार. सो आता ऍड्रेस दिसतोय F68687C. ही एक ऍड्रेस आहे एफ व्हेरिएबलची, फ्लोट व्हेरिएबल आहे हा. सो असा यूज करून आपण ऍड्रेसेस प्रिंट करू शकतो. सो सिमिलरली जर सो हे असं एफचं ऍड्रेस प्रिंट झालं. सो आता मला हा ऍड्रेस कुठेतरी स्टोअर करायचा आहे. सो मी काय म्हटलं, इंट फ्लोट कॅरेक्टर बुलियन मध्ये स्टोअर होत नाही, कुठेतरी वेगळीकडे स्टोअर करावं लागेल. त्यासाठी कन्सेप्ट बनवली आहे पॉइंटर. सो बेसिकली स्टोअर का नाही होत, स्टोअर होतं का नाही ते आपण ट्राय करून बघू. आपल्याला माहित नाही ना स्टोअर होतं का नाही, सो आपण जस्ट ट्राय करू. सो हे ट्राय केलं. सो आता काय आलं, एक्सपेक्टेड अनक्वालिफाईड आय डी बिफोर. सो आपण नाव दिलंच नाही. सो फ्लोट ऍड्रेस ADD, सो तिथे स्टोअर करायचं आहे. सो इथं आता काय म्हणतंय, एरर इनव्हॅलिड कन्व्हर्जन फ्रॉम फ्लोट ॲस्टेरिक टू इंट. सो बेसिकली ते काय म्हणताय, फ्लोट ॲस्टेरिक टू इंट मला कन्वर्ट करता येत नाहीये. सो बेसिकली हे जे ऍड्रेस आहे याचं टाईप काय दिलंय त्यांनी, त्या डेटा टाईपचं ॲस्टेरिक. म्हणजे बेसिकली जर मला कुठला तरी एक पॉइंटर डिक्लेअर करायचं असेल, जसं आपण व्हेरिएबल बनवतो सेम आपण एक पॉइंटर बनवू शकतो. पॉइंटर काय करणार, बेसिकली त्या ह्याचं ऍड्रेस स्टोअर करणार. सो जर मला फ्लोट ADD नावाचं पॉइंटर बनवायचं आहे, सो काय करावं लागेल, बेसिकली इंट नाही, फ्लोट असेल तर फ्लोटचं हे लागेल, फ्लोट असेल तर फ्लोटचा पॉइंटर. सो पॉइंटर डिक्लेअर करण्यासाठी एकतर ॲस्टेरिक द्यावा लागतो, फ्लोटच्या नंतर देऊ शकतो, किंवा काय करू शकतो, सेम फक्त ॲस्टेरिक इथला काढून फ्लोट अरेच्या पहिले लावू शकतो. हे दोन्ही सिंटॅक्स सेम आहेत, यात काही डिफरन्स नाही. दोन्ही काय करतात, एक पॉइंटर क्रिएट करतात. जर मी फ्लोट ADD A करतो, सो काय होणार, हे दोन आता वेगवेगळे व्हेरिएबल्स बनणार. आणि जर आपण सी आउट करण्याचा प्रयत्न केला, सो आपल्याला आता कुठलाही एरर येणार नाही. सो फ्लोट हे फ्लोट ADD A, सो मध्ये एक एंडेल देऊ. सो एक्झिक्यूट केलं. आता काय होणार, फर्स्ट लाईन मध्ये बघा तिन्ही हे सेम आहेत. सो इथं पण एक एंड लाईन दिलं तर अजून चांगलं दिसेल. स्वतः जर एक्झिक्यूट केलं, सो तिन्ही जे मेमरी आहेत ते सेम दिसतात. एम्परसेंट ऑफ एफ काय करणार, मला एफ ची ऍड्रेस रिटर्न करणार. फ्लोट ऍड्रेस काय करणार, मी फ्लोट ऍड्रेस, बेसिकली फ्लोट ऍड्रेस तो एक पॉइंटर आहे. सो फ्लोट ऍड्रेस जो पॉइंटर आहे त्याच्यात मी काय सेव्ह केलंय, ऍड्रेस ऑफ एफ. फ्लोट ऍड्रेस A जो आहे त्यातही मी एफच स्टोअर केलाय, एफचा ऍड्रेस. सो बेसिकली तिन्ही सेमच पॉइंट करतात. सो पॉइंटर कन्सेप्ट काय आहे, की एका व्हेरिएबलला आपण असं पॉइंट करू शकतो, बोट दाखवू शकतो. तसं इथं आपण एज्युम केलं तर जर हे A अरे आहे, सो इथं सिमिलरली सो मी याला एक पॉइंट करू शकतो. सो मी असं याला पॉइंट करू शकतो. याचं नाव काय असणार, फ्लोट ADD असं नावाने मी एक पॉइंटर क्रिएट केलं. सो मी असं पॉइंट करतोय. जर मी दुसरं काही क्रिएट केलं, सो मी फ्लोट ADD A केलं, सो फ्लोट ADD A. सो हे दोन्ही व्हेरिएबल काय करतात, यालाच पॉइंट करतात. म्हणजे बेसिकली त्याचा ऍड्रेस स्टोअर केलाय. सो असं हे एक नवीन टाईप बनवलं होतं पॉइंटर्स नावाचं. ते काय करतं, बेसिकली ऍड्रेस स्टोअर करतं. सो जर मला पॉइंटर ऍड्रेसमध्ये ऍड्रेस स्टोअर होता आणि मी जर सी आउट केलं तर मला ऍड्रेस भेटतं बेसिकली. सो असं करून मी एम्परसेंड एफ देऊन
किंवा कुठलाही दुसरं जर मी दुसरा अजून एक फ्लोट बनवला, फ्लोटच्या ऐवजी मी इंटिजर बनवतो आणि हे स्टोअर होतं का नाही बघू आपण. सो एम्परसँड ए. सो आता जर मी एक्झिक्यूट केलं सो एक एरर येईल, कॅनॉट कन्वर्ट इंटिजर पॉइंटर. सो ऍस्टेरिकला आपण कधी पण कसं वाचणार, पॉइंटर. कॅनॉट कन्वर्ट इंटिजर पॉइंटर टू फ्लोट पॉइंटर इन इनिशियलायझेशन. सो बेसिकली ते काय म्हणतंय, इंटिजरचं ऍड्रेस व्हॅल्यू आहे, मी ते फ्लोट मध्ये नाही स्टोअर करू शकत. बेसिकली इंटिजर पॉइंटरला मी कन्वर्ट नाही करू शकत फ्लोट मध्ये. सो बेसिकली एकतर तुम्ही फ्लोट मध्येच द्या किंवा हा पॉइंटर चेंज करा. सो मी हा पॉइंटर पण चेंज करू शकतो, फ्लोटच्या ऐवजी इंट करू शकतो. सो आता काय, फ्लोट ऍड्रेसच्या ऐवजी इंटिजरचा ऍड्रेस आहे. सो इथं इंट ऍड्रेस आहे, सो हे मी चेंज करू शकतो इंट मी, आणि एक्झिक्यूट. सो आता काय होणार, फर्स्ट व्हॅल्यू जी आहे ती आहे एफ ची ऍड्रेस. सेकंड व्हॅल्यू काय होतं, हे इंटिजरचं ऍड्रेस होतं म्हणून ते वेगळं होतं. फ्लोट एडीडी ए जो आहे, फ्लोट ऍड्रेस ए, ते पण एफ लाच पॉइंट करतंय. सो बेसिकली हे फर्स्ट व्हॅल्यू आणि लास्ट व्हॅल्यू सेम असेल, कारण की ते सेम ऍड्रेस आहेत. आणि प्रत्येक वेळी हे चेंज होते, हे बघत राहा की 562011 DC होतं, मागच्या वेळेस काहीतरी वेगळं होतं. सो असं प्रत्येक वेळेस चेंज होत होतं. आणि इथे डिफरन्स बघा, फर्स्ट आणि थर्ड जे आहे त्यात डिफरन्स आहे. सेकंड व्हॅल्यू जो आहे त्याच्यात डिफरन्स आहे, कारण की ते इंटिजर आहे आणि बाकीचे जे दोन आहेत फर्स्ट आणि लास्ट ते एफ ला पॉइंट करतात. सो आता पॉइंटर कळालं काय आहे. बेसिकली पॉइंटर बनवला कशासाठी, स्टोअर काय करतं, पुढे आपण युजच पाहू. पण बेसिकली पॉइंटर काय आहे ते तरी कळालं. काही डाऊट्स आहेत याच्यात आत्ता? हॅलो. हा, 182 ला स्क्वेअर ब्रॅकेट नसलं तरी चालतं का? म्हणजे मी ते अरे अरे नाही असल्यामुळे. बनवलाय, मी डायरेक्ट फ्लोट इक्वल टू 182 काय करणार, हे एक व्हेरिएबल बनवणार. फ्लोट एफचं हा एक व्हेरिएबल आहे. जर मला फ्लोटचं अरे बनवायचंय तर अरेची सिंटॅक्स काय होती, डेटा टाईप अरे नेम, त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट देऊन त्याचे एलिमेंट्स किती पाहिजे ते. मला 10 एलिमेंट्स पाहिजे, सो 10 एलिमेंट्स. सो हे दोघं डिफरन्स आहे, सिंटॅक्स म्हणून आपल्याला लागतं. व्हेरिएबलचं सिंटॅक्स काय होतं, व्हेरिएबल डेटा टाईप व्हेरिएबल नेम इक्वल टू व्हॅल्यू, किंवा फक्त डेटा टाईप आणि व्हेरिएबल नेम. खाली जो आपण सेकंड लाईन मध्ये जो डिक्लेअर केलाय तो एरर देईल बेसिकली, की दोन्हीचं एफ आणि एफ सेम आहे. सो आपण बघू काय एरर देतं. सो इथं काय बोललंय, प्रिव्हियस डिक्लेरेशन ऑफ फ्लोट एफ. सो एरर कॉन्फ्लिक्टिंग डिक्लेरेशन फ्लोट एफ, म्हणजे हे दोन्ही कॉन्फ्लिक्ट होतात आहे. दोन्हीचं नाव एफच दिलंय आणि एक अरे आहे, एक इंटिजर फ्लोट आहे. सो बेसिकली एफ ए करून दिलं, सो काही प्रॉब्लेम नाही येणार. एक वॉर्निंग येईल की एफ ए युजच नाही केलाय. सो अनयुज्ड व्हेरिएबल एफ ए, वॉर्निंग आहे फक्त, एरर नाहीये. सो हे जे आहे ओके. स्क्वेअर ब्रॅकेट दोन जे केलं ते आहे अरे, आणि हे जे आहे ते बेसिकली एक व्हेरिएबल आहे फ्लोटचं. हा डिफरन्स आहे. समजलं. आणि जर अरे असं इनिशियलाइज करायचं असेल तर कसं सिंटॅक्स होतं, आपण काय पाहिलं होतं, फ्लोट जर मी एफ बी दिलं त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट्स कंपल्सरी आहेत, कारण की त्याच्यानेच कळतं की ते एक अरे बनवतोय. त्यानंतर इनिशियलाइज करण्यासाठी कर्ली ब्रॅकेट एलिमेंट्स, त्यानंतर आता 182 345 असे व्हेरिएबल आपण देऊ शकतो. हे आहे इनिशियलायझेशन. पण हे फक्त डिक्लेरेशन, हे विथ इनिशियलायझेशन, असा हे डिफरन्स आहे. सो बाकी कोणाला काय डाऊट? सो आपण जेव्हा ही अरे प्रिंट करतो तेव्हा आपल्याला काय ऍड्रेस भेटत होतो. सो जर मी जेव्हा पण आपण एक अरे बनवतो, इंटच्या ऐवजी कॅरेक्टर नको, कॅरेक्टरची एक एक्सेप्शन केस आहे, तीच मी सांगणार होतो. पहिले आपण फ्लोटचं बघू. हे पॉइंटर कळायला पाहिजे, नंतर आपण यूज करू शकतो. कॅरेक्टर म्हणजे का तसं आहे ते आपल्याला नंतर कळेल. सो हा एक अरे बनवला, सी आउट केलं एफ, एफच्या नंतर एक एंड लाईन, त्यानंतर
जस्ट हे प्रिंट करू आपण. सो एफ जेव्हा पण आपण प्रिंट करतो तेव्हा आपल्याला एक ऍड्रेस भेटते. सो सिमिलरली आता मला माहित आहे की अरेचा जो प्रत्येक एलिमेंट आहे तो पण एक व्हेरिएबल आहे. बेसिकली एफ ऑफ 0 एक व्हेरिएबल आहे. म्हणजे आपण व्हेरिएबल सारखं ट्रीट करू शकतो, कारण की त्याला चेंज करू शकतो, त्याला सी आउट करू शकतो, सगळं काही करू शकतो. सो बेसिकली आपण त्याला एक व्हेरिएबलच कन्सिडर करू शकतो. सो जर ते व्हेरिएबल असेल सो त्याची पण काहीतरी मेमरीची ऍड्रेस असेल. सो आपण सी आउट करू एफ ऑफ 0 चा ऍड्रेस. सो एफ ऑफ 0 चा ऍड्रेस साठी मी सिम्बॉल कुठला सांगितलं होता ऍड्रेस साठी, ऍड्रेस रिट्रीव्ह करण्यासाठी सिम्बॉल काय होता? %. करेक्ट. सो एम्परसँड सिम्बॉल होता. आपण 2 प्रिंट करून पाहू किंवा आपण 3-4 प्रिंट करू, म्हणजे आपल्याला एक सिक्वेन्स पण समजायचं त्याच्यावरनं. 3 आणि 3 6. सो 1 2 3 4 5. सो बेसिकली फिफ्थच लास्ट एलिमेंट असेल, कारण की 6चा अरे आहे. n-1 पर्यंत लास्ट एलिमेंट असते. सो आता जर इथं एंड लाईनच्या नंतर मी अजून एक एंड लाईन देतो ताकी ते जरा समजेल का. एम्परसँड दिलंच नाहीये डायरेक्ट. ती जी व्हॅल्यू होती आता ते गार्बेज व्हॅल्यूज होते, कारण की मी त्याच्यात काही इनिशियलाइज केलंच नव्हतं. सो एम्परसँड दिला, आता प्रत्येकाचा ऍड्रेस येणार. सो फर्स्ट जो लाईन होता त्याच्यात आपण काय प्रिंट केलं, अरे प्रिंट केलता, डायरेक्ट एफ ला प्रिंट केलं. सो मला एक ऍड्रेस भेटलेला. आता मी त्यानंतर काय केलं, 0th इंडेक्सचा ऍड्रेस, फर्स्ट इंडेक्सचा, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे इंडेक्स ऍड्रेस प्रिंट केले. सो आता जर आपण आउटपुट बघणार, सो काय येतंय, फर्स्ट जो आहे आपण अरेचा जो सी आउट केलता त्याचा ऍड्रेस आणि जो 0th एलिमेंट आहे त्याचा ऍड्रेस दोन्हीचा सेम आहे. दिसतंय D5DE0 सेम आहेत दोन्हीचे. सो याच्याने आपण कन्क्लूड काय करू शकतो की एफ जो आहे तो एक पॉइंटर आहे, कारण की आपण पॉइंटर मध्ये पण कसं सी आउट करताना ऍड्रेस भेटत होतं. सो आपण काय बोलू शकतो, एफ जो आहे तो एक पॉइंटर आहे आणि तो पॉइंट कशाला करतोय, 0th इंडेक्सच्या एलिमेंटला. म्हणजे जो सर्वात पहिला एलिमेंट असतो अरेचा त्याला ते व्हॅल्यू पॉइंट करतं. बेसिकली असं बोट दाखवतं, म्हणजे त्याचा ऍड्रेस स्टोअर केलाय. म्हणून आपल्याला फर्स्ट आणि म्हणजे अरेचं आणि त्याच्या खालचं हे सेम येतं ते. सो 5 to F0 मगाशी DCE होतं, आता 5 to F0 होतं. सो बेसिकली प्रत्येक वेळी जेव्हा आपण रन करतो तेव्हा नवीन मेमरीवर, म्हणजे कंपल्सरी नाही की नवीन मेमरीवर होईल, पण ते रॅन्डम कुठं जागा भेटेल तिथं ते क्रिएट करतं. म्हणून ते कुठेही येऊ शकतं रॅन्डम मध्ये, आणि त्याला रिट्रीव्ह करण्यासाठी आपल्याला ऍड्रेसेस लागतात. म्हणून हे लक्षात ठेवावं लागतं की ऍड्रेस म्हणजे ऍड्रेसची गरज काय होती, कारण की कधी पण आपण काही काम केलं, काही मेमरीमध्ये स्टोअर केलं, पण ते आता व्हॅल्यू परत घ्यावी लागेल, कारण की स्टोअर कशासाठी करतोय, नंतर यूज साठी. नंतर यूज करताना मला माहित तरी पाहिजे की हा व्हेरिएबल कुठं मी स्टोअर केलाय. त्यासाठी हे पॉइंटर्स असे एक बनवले. सो बेसिकली याचा म्हणण्याचा उद्देश काय आहे की स्टार्टिंगला जो अरेचं नाव देतो आपण आणि सी आउट करतो, ते बेसिकली काय आहे, एक पॉइंटर आहे. ते पॉइंट कशाला करतं, अरेच्या फर्स्ट एलिमेंटला. 0th इंडेक्स मध्ये जो एलिमेंट असतो त्याला ते पॉइंट करतं. सो हे आहे अरेचं. आता अरे मी काय म्हटलं होतं, हे कंटिन्युअस ब्लॉक्स ऑफ एलिमेंट आहेत. कंटिन्युअस एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक. सो बेसिकली जर आपण 0th एलिमेंटचा ऍड्रेस पाहिला तर काय F0 आहे. सो लास्टचे 0th एलिमेंट पहा 0 आहे. त्यानंतरचा नेक्स्ट मध्ये जो आहे तो +4 होतो. आपण इंटिजरची मेमरी पाहिली होती, 4 बाईट रिझर्व होते, आणि हे पण 4 बाईट म्हणजे तसंच डिफाईन्ड आहे की एका बाईटला एक एक ऍड्रेस आहे. सो बेसिकली F0 +4 केलं तर काय होतं, F4 येतं, कारण की +4 0 +4 काय येणार, 4 येणार. त्याला परत 4 केलं तर काय येतं, 8 येतं. म्हणजे बेसिकली 4-4चा स्लॉट आहे आणि त्याच्या फर्स्ट जो मेमरी ऍड्रेस आहे त्याला हे पॉइंटर्स म्हणजे बेसिकली ते स्टार्ट होतात. व्हेरिएबलच्या स्टार्टिंगला ते ऍड्रेस म्हणजे इंटिजरचं 4 ब्लॉकचं हे होतं. सो इथं
इथं हे जे आहे हे 4 ब्लॉकचं हे असाइन होतं, पण ऍड्रेस कशाची रिटर्न होते, फर्स्ट ब्लॉकची रिटर्न होते कधीही. जर मी कलर चेंज केला, सो बेसिकली हे कलर दिसत नाहीये. सो बेसिकली इथं जे ऍड्रेस असेल ती रिटर्न होणार. सो बेसिकली अरे ऍड्रेस कसे असतात, इथं असणार F0, F1, F2, F3, F4, इथे जर पुढे असेल सो F5 असं कंटिन्युअस होत जातं. सो आता मी काय करतोय, एक 4 ब्लॉकची इंटिजर असाइन करतोय. सो इंटिजर एवढं 4 ब्लॉक्सचं असाइन झालं. हे 4 ब्लॉक्सचं एक बी नावाचं व्हेरिएबल मी क्रिएट केलं. सो आता काय आहे, मी जेव्हा ही एम्परसेंड बी देतो तेव्हा ह्याची ऍड्रेस रिटर्न होते F0, आणि जेव्हा आपण अरे क्रिएट करतो तेव्हा ह्याचं काय असणार, F0 असेल. सो बेसिकली एक आपण नवीनच बनवू ताकी नीट कळेल. सो हे घेतलं. सो असा एक अरे आहे. याला आपण एक नंबर्स देऊ. सो हा F0, F1, F2, F3, F4, F5, F6, F7, F8, F9, FA, FB कारण की हेक्साडेसिमल आहे, FC, FD, FE, FF हे लास्ट एवढेसे 16 मेमरी ब्लॉक्स आहेत हे अज्युम करू आपण. सो असं आहे. सो आता काय होणार, मी काय सांगितलं, एक अरे डिफाईन करतोय मी. अरे डिफाईन करतोय. सो आता काय करणार, मी एक अरे डिफाईन करणार. सो पहिलीचे 4 रिझर्व झाले, हे 4 रिझर्व झाले, मी 2 इंडेक्स, हे 4 रिझर्व झाले. सो आता काय आहे, मी जेव्हा ही पॉइंटर ए, याला ए नाव दिलं या अरेला, सो ते पॉइंट कशाला करणार, या ऍड्रेसला, म्हणून आपल्याला F0 रिटर्न होतो. त्यानंतरचा जो एलिमेंट आहे ते 4 ब्लॉक्स नंतर आहे. सो F4 येणार, F4 आहे इथं, सो ते येणार. त्यानंतर काय येणार, F8 येणार, कारण की ते आपण पॉइंट बेसिकली ऍड्रेस कशाचा रिटर्न होतो, फर्स्ट एलिमेंट म्हणजे फर्स्ट बीट बाईटचा. सो असे हे 4 बेसिकली एक इंटिजर आहे. हे 4 बेसिकली काय आहे, एक इंटिजर आहे. त्याच्यातला फर्स्ट ब्लॉक जो आहे त्याचा इंडेक्स रिटर्न होतो. सो हे पहिल्या वाल्याचं इंडेक्स रिटर्न होतं आपल्याला. सो इथं पण F0 आहे, F0 नंतर F4 भेटला, F4 नंतर F8, F8 नंतर F9, F10, A, B. सो FB भेटणार इथं, FB. सो असंच आपल्याला इथं पण भेटलंय सोलो लर्न मध्ये पण. आपण आउटपुट काय पाहिलंय, F0, F4, F8, FC बेसिकली. हा FC कारण की 9 व A, B, C. सो FC नंतर D, E, F नंतर परत 0. सो 0 0 आलं, त्यानंतर 0 4. सो बेसिकली हे कंटिन्युअस असतात असे. सो यात काय डाऊट्स आहे, असे असतात अरे, असे स्टोर होतात. सो आपल्याला मेमरी ऍड्रेस जे भेटते ते स्टोर करण्यासाठी आपण एक पॉइंटर नावाची कन्सेप्ट क्रिएट केली. पॉइंटर मध्ये असे ऍड्रेसेस स्टोर होतात. सो यात काय डाऊट्स आहे, सो जर काही डाऊट्स नसेल सो आजसाठी एवढंच घेऊ. पॉइंटर्स जरासं हेवी कन्सेप्ट आहे, समजायला थोडंसं अवघड जातं. सो आजसाठी एवढंच. हे थोडंसं कधीतरी उद्या बसून विचार करा की पॉइंटर काय होतं, कशासाठी होतं, काय स्टोर करत होतं, कसं भेटत होतं, हे सगळं थोडंसं विचार करा, रिवाइज करा, आणि त्यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं अजून बघू पॉइंटर बद्दल. सो आजसाठी ओव्हरलोड नकोय, आजसाठी एवढंच. सो काही डाऊट्स असेल तर विचारू शकता किंवा लीव्ह करू शकता. थँक्यू. वेलकम. थँक्यू. वेलकम. थँक्यू. थँक्यू. वेलकम.